हॅलो स्टुडंट, आज आपण इथे एक न्यू टॉपिक स्टडी करूया जो की आहे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. सो लेट स्टार्ट द टॉपिक. सो व्हॉट इज द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस? तर सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजे असे सबस्टन्सेस जे की ब्रेनचं फंक्शन चेंज करते, मूडला किंवा कॉन्शियसनेसला चेंज करते, अल्टर्ड करते, असे सबस्टन्सेस म्हणजे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट बघूया. सायकोट्रॉपिक्स आर द सबस्टन्सेस विच चेंज द ब्रेन फंक्शन अँड रिझल्ट इन अल्टरेशन इन मूड ऑर कॉन्शियसनेस. ठीक आहे, जे काय चेंज करते, ब्रेनचं फंक्शन चेंज करते अँड रिझल्ट इन अल्टरेशन इन मूड ऑर कॉन्शियसनेस. मग रेग्युलर यूज जर आपण या सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा जर केला तर काय होईल बघा. नेक्स्ट पॉईंट, रेग्युलर यूज ऑफ सम सबस्टन्सेस मे प्रोड्यूस फिजिकल अँड सायकोलॉजिकल डिपेंडन्स सिंड्रोम. तर रेग्युलर जर आपण अल्कोहोल, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जे मूडला किंवा कॉन्शियसनेसला चेंज करणारे जे सबस्टन्सेस आहे तर ते जर आपण रेग्युलर यूज केलं तर फिजिकल अँड सायकोलॉजिकल डिपेंडन्स सिंड्रोम जो आहे तो डेव्हलप होईल. ठीक आहे, म्हणजे ड्रग ॲडिक्शन डेव्हलप होईल. ठीक आहे, मग सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहे? कॉमनली यूज सायकोट्रॉपिक ड्रग कॅन बी डिवायडेड इन टू फॉलोइंग ग्रुप. तर सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जे खालचे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट, अँक्झिओलायटिक. अँक्झिओलायटिकमध्ये कोणतं आहे? बेन्झोडायझेपिन. स्टिम्युलंटमध्ये ॲम्फिटामाइन आणि डिप्रेसंटमध्ये अल्कोहोल. अल्कोहोलचं जर आपण रेग्युलर यूज केलं तर ते काय होईल, फिजिकल अँड सायकोलॉजिकल डिपेंडन्स डेव्हलप होईल आणि हे सबस्टन्सेस काय करतात, ब्रेनचं फंक्शन चेंज करतात, मूडला चेंज करतात किंवा कॉन्शियसनेसला चेंज करतात. ठीक आहे, तर हे सगळं कशा रिलेटेड होतं, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस रिलेटेड. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड.